जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलला. तर मी भरपूर असे गजानन माऊलींचे तुमच्याबरोबर अनुभव शेअर केलेले आहेत आणि शेगावचे पण भरपूर असे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. मागे मी जे 1-2 अनुभव आता मागे टाकले तर त्याला खूप साऱ्या कमेंट आल्या आणि बरेच जणांनी मला त्यांचे अनुभवसुद्धा शेअर केलेले आहेत आणि सगळ्यांचे अनुभव खरंच अप्रतिम आहेतच. आणि बऱ्याच जणांनी जय गजानन आणि गणगण गणात बोते असे कमेंटही केलेले आहेत. तर भरपूर असे खूप सुंदर असे अनुभव आहेत. बरेच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर त्यातला आज खूप सुंदर असा अनुभव आहे बरं का. तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. ज्योती खुंडे म्हणून ताई आहेत. तर त्यांचा अनुभव मी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करते. सगळ्यात आधी ज्योतिताई तुमचे मनापासून आभार. तर तुम्ही तुमचा अनुभव आपल्या सगळ्यांसोबत शेअर केला त्याबद्दल खूप खूप आभार. खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे ताई तुमचा. जय गजानन ताई. तर ताईंनी खूप सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. जय गजानन माऊली. मला पण एक अनुभव आला. असे आयुष्यात भरपूर छोटे छोटे अनुभव येत असतात, पण एक अनुभव असा आला की तो मी कधीही विसरू शकत नाही. खरंच असे काही अनुभव येऊन जातात आपल्या आयुष्यात तर ते आपण कधीही विसरू शकत नाही. तर ताईसुद्धा म्हणतात की अगदी सुंदर असा अनुभव मला आलेला आहे, तर तो मी कधीही विसरू शकत नाही. तर खूप सुंदर असा अनुभव आहे. तर आत्ताच ऋषीपंचमीला माझी पतींची इच्छा होती की मला सुट्टी आहे, आपण शेगावला जाऊन येऊ. तर ताई म्हणतात तर माझ्या मनातसुद्धा हेच होतं की मलासुद्धा शेगावला जायचं आहे आणि ते अगदी मनातलंच बोलले की चला आपण शेगावला जाऊन येऊ म्हणून. तर योग आला आणि आम्ही सगळे शेगावला गेलो. म्हणजे ताई आणि त्यांचे मिस्टर असे ते दोघंही शेगावला गेले आणि शेगावला जायचं आहे हा विचार आल्याबरोबर ते म्हटले की आपण शेगावला जातोच आहोत, तर माऊलींसाठी नैवेद्य मोदकाचा, पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य आपण नेऊया असं त्यांनी विचार केला आणि त्यांनी मोदक बनवले आणि बरोबर मोदक घेऊन गेले. पुरणाचे मोदक केले आणि तर जेव्हा मंदिरात गेले तर त्यांना असं विचार आला की आपण नैवेद्य कसं त्यांना म्हणणार की आम्हाला माऊलींना हे नैवेद्य दाखवायचं. आपण विचार करतो की कसं काय दाखवायचं, मनामध्ये थोडं हे असतं ना की कसं काय दाखवायचं कसं काय नाही, कारण माऊलींचा अभिषेक सकाळी 5 वाजता होतो, तर मग नैवेद्य आमचा आता दाखवू कसं असं त्यांना वाटलं. पण तरीसुद्धा ते मंदिरात गेले गाभाऱ्यामध्ये. तिथे त्यांनी तिथल्या सेवेकऱ्यांना सांगितलं की माऊलींना हा नैवेद्य दाखवा म्हणून. त्यांनी माऊलींना नैवेद्य दाखवला आणि त्या ताईंनी तो नैवेद्य घेतला आणि बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर तो नैवेद्य सगळ्यांना वाटला. तर म्हणजे तो प्रसाद सगळ्यांना वाटला आणि तो प्रसाद सगळ्यांना वाटला. आणि सगळ्यात मोठा अनुभव असा आला की त्या मंदिरात जेव्हा त्यांचं दर्शन वगैरे झालं, मंदिरात फिरले आणि बाहेर मंदिराच्या बाहेरही थोडंफार ते फिरून आले आणि फिरून आल्यानंतर ते मंदिरात आले आणि जेवण करायला गेले. जेवताना त्यांचे मिस्टर आणि ते दोघंच होते. दोघांनी हातात ताटं घेतले आणि जेवणासाठी बसले. ते जेवायला बसल्यानंतर तिथे 2च खुर्च्या होत्या आणि खुर्ची टेबल होते. तर ते दोघं त्या खुर्ची टेबलवर जाऊन बसणार तितक्यात मागच्या साईडने त्यांच्या अंगावर खूप जोरदार असं ताट आलं आणि एकदम जोराचं ते ताट त्यांच्या अंगावर पडणारच होतं. तितक्यात आम्हाला माऊलींनी वाचवलं. तर ते ताट अंगावर पडणार होतं तितक्यात आम्हाला माऊलींनी वाचवलं. एकही अन्नाचा कण टेबलावर किंवा खाली पडला नाही. तेच माझ्या मनात विचार आला की हे सगळं माऊलींनीच आम्हाला वाचवलं आहे. आमच्या अंगावर एकही अन्नाचा कण पडला नाही किंवा आमच्या ताटात किंवा आमच्या टेबलावर किंवा जमिनीवरही एकही एवढं मोठं ताट अंगावर आलं आणि एकही अन्नाचा कण त्यांच्या अंगावर पडला नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा अनुभव आहे. खरंच खूप सुंदर. आणि माऊलींचं म्हणजे ते जेवायला बसले, प्रसाद घ्यायला बसले, तर माऊलींचा तो प्रसाद त्यांनी घेतला आणि माऊलींना म्हटले की अशाच आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी कायम असू द्या. अशाच अडीअडचणीत तुमचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असू द्या. आणि असं म्हणत आम्ही माऊलींना नमस्कार केला आणि गणगण गणात बोते असं म्हटलं. तर ताईंनी खरंच खूप सुंदर असा अनुभव आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद ताई. खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे तुमचा.
तर आपल्याला भरपूर असे अनुभव येतच असतात आणि काही अनुभव छोटे छोटे तर अनुभव आपल्याला नेहमी येतच आहेत माऊलींचे. मला बऱ्याच जणांचे कमेंट आले की ताई आम्हाला भरपूर असे अनुभव आलेले आहेत माऊलींचे आणि छोटे छोटे तर आहेत, तर काही मोठे अनुभव काहींनी शेअर केलेले आहेत. जर तुम्ही कमेंट वाचले असतील तर बघा, तर भरपूर असे छान असे अनुभव आहेत बऱ्याच जणांनी सांगितलेले. आणि आधीच्या एका ताईंनी पण खूप सुंदर असा त्यांचा अनुभव केलेला आहे शेअर आपल्यासोबत. तर तो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण तो अनुभव जर शेअर केला तर भरपूर असा खूप मोठा असा आपला हा व्हिडिओ होईल. तर खूप सुंदर असा अनुभव आहे तो सुद्धा. आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला नेहमी माऊलींचा असा छोटा अनुभव येतच असतो. कोणी म्हणतं आहे की आम्ही जेव्हा पारायण करतो तर पारायणाच्या टायमातला आम्हाला माऊलींचा खरंच भरपूर असा अनुभव आलेला आहे. आणि हो, बऱ्याच जणांनी सांगितलं की पारायण करताना बऱ्याच वेळेस असे काही अनुभव आलेले आहेत. आणि बरेच जण पारायण करतात बघा, दशमी, एकादशी आणि बारस म्हणजे द्वादशी असे 3 दिवसाचं पारायण करतात. आणि ते पारायण जे आहे ना, आता बरेच ग्रुपमध्ये सुद्धा करतात. आता व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा झालेले आहेत खूप सारे. काही गुरुवारचे आहेत तर काही दशमी, एकादशी असे आणि द्वादशीचे असे 3 दिवसाचे पारायण आहेत. प्रत्येकाला एक एक अध्याय वाचायला दिला जातो. तर तशी आपण जेवढा ग्रुप तयार करतो ना तेवढं पारायणची सेवा आपल्याला म्हणजे त्यातून तितकं पारायण केल्याचं फळ आपल्याला मिळतं. तर असं भरपूर असे ते सुद्धा अनुभव बऱ्याच जणांनी टाकलेले आहेत की पारायणाच्या वेळेस काय अनुभव आला किंवा काय. तर भरपूर असे खूप सुंदर असे अनुभव आहेत. आणि आपण जेवढी ती पारायणाची सेवा केली ना, म्हणजे जितके ग्रुप वाईज केले किंवा जितके लोकांनी मिळून केली तर तेवढं फळ आपल्याला खरंच मिळत असतं. आणि अनुभवसुद्धा येतात. बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की पारायणामुळे अनुभव आलेले आहेत म्हणून. बऱ्याच जणांना फक्त गणगण गणात बोते ह्या एका वाक्याने एका मंत्राने सुद्धा अनुभव आलेले आहेत. तर तो सुद्धा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर एक पूर्ण शेअर करणार आहे की फक्त गणगण गणात बोते हा मंत्र जप चालू असताना एका जणाला खरंच खूप मोठा अनुभव आलेला आहे. तर तो खूप मोठा अनुभव आहे. तर तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे. आणि आपण जेव्हाही आपण काम वगैरे करत असतो ना तर नक्की हा मंत्र जप कायम आपण करत राहायला पाहिजे. गणगण गणात बोते जय गजानन हा जर आपण मंत्र नेहमी म्हणत राहिलो ना तरीसुद्धा बऱ्याच आपल्याला खूपच त्याचा अनुभव येतो. आणि ज्याला अनुभव येतो तर त्याला कदाचित माहिती असेल, कारण मला बरेच माझ्या भावांनी आणि बहिणींनी कमेंट केल्या आहेत की आम्हाला असं हे अनुभव आलेले आहेत म्हणून. तर त्यांनासुद्धा खूप असा अनुभव आलेला आहे. खूप मोठा असा खूप सुंदर असा अनुभव आहे. तो तुमच्याबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. आणि तुमचे जर काही अनुभव असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते आपण सगळे आपल्या गजानन भक्तांबरोबर शेअर करू तुमचा अनुभव. आणि तुमचं नावसुद्धा मी सांगेल. तर त्याच्यामुळे तुमचे जे काही अनुभव असतील ते नक्की शेअर करा. आणि माझ्या सगळ्या गजानन भक्तांना जय गजानन, श्री गजानन, गणगण गणात बोते.